नमस्कार. रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्याला भारताचं मँचेस्टर म्हटलं जातं. देशातले महाराष्ट्रातले जे अतिशय मोजके भुईकोट किल्ले आहेत त्यातला एक किल्ला ज्या ठिकाणी आहे त्या मालेगावमध्ये आज आपण आहोत. कारण मालेगाव महानगरपालिकेचा रणसंग्राम हा शिगेला पोहोचलेला आहे. मालेगावमधली जनता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर उपस्थित आहे आणि या मालेगावमधल्या जनतेच्या समोर हजर झालेले आहेत आज विविध राजकीय पक्षांचे नेते. याच सगळ्या नेत्यांनी मागच्या 5 वर्षात काय नेमका मालेगावचा विकास केला आणि जर का हे सत्तेत आले तर पुढच्या 5 वर्षात खरंच मालेगावकरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणार आहेत का? विविध कारणांनी जे मालेगावचं नाव खराब झालेलं आहे, मँचेस्टर म्हटलं जातं, पण त्याची स्थिती काय आहे ते आज अनेकांना माहिती आहे. याच्यात सुधारणा होणार आहे का आणि या नेत्यांचं कर्तव्य काय असणार आहे आपण सगळ्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत त्यांची आपल्यासमोर आहेत. अद्वै दिघे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दादा हिरे. त्याच्यानंतर दादा भुसे आहेत, ग्रामविकास राज्यमंत्री आहेत, सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. यासोबतच शाबीर गोहर आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. अब्दुल मलिक आहेत, एमआयएमचे नेते आहेत आणि जनता दलाचे नेते बुलंद अहमद थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील असं त्यांनी आश्वासन दिलंय. अजून तरी कोणी आलेलं नाही. एक आणखीन इथली गंमत अशी आहे की साधारणपणे 2.5 वर्ष म्हणजे जो पक्ष सत्तेत येतो त्याचा महापौर साधारण 2-2.5 वर्ष राहतो आणि नंतर 2.5 वर्षानं काय गडबड होते कळत नाही आणि अपक्ष किंवा पोटनिवडणुकीत निवडून आलेलं कोणीतरी अचानक महापौर होतं आणि पुढे मालेगावकरांच्या अपेक्षांचं मातेरं होतं. सुरुवात करूयात. काय मागच्या काही काळात तुम्ही केलं मालेगावकरांच्या करता? आम्ही मालेगाव करिता जे आहे आम्ही मालेगाव करिता आम्ही खूप काम केले है. आमचे 2012 में कांग्रेस सबसे बड़ी पार्टी बनकर आई. ताहिरा शेख रशीद महापौर बनी और हमने पूरे शहर में काम किया है और वो काम हम आज भी देख सकते हैं, बतला सकते हैं और हमने काम किया है और आगे भी काम करने की कांग्रेस पार्टी की अपेक्षा है और इसके लिए हम आज इन्हें 2017 के इलेक्शन में हैं. अच्छा दादा, 10 पेक्षा जास्त उमेदवार तुमचे गेल्या वेळेला निवडून आलेले होते, तर काय तुम्ही गेल्या 5 वर्षात केलं? नाही, आपण बघितलं असेल की मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या 5-7 वर्षापूर्वी मालेगाव महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. तर हद्दवाढीच्या गावांच्यासाठी साधारणतः 14.5 कोटी रुपयाची विकास कामं काही पूर्ण झाली, काही प्रगतीपथावर आहेत. मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून 18.5 कोटी रुपयाची विकास कामं आता प्रगतीपथावर आहेत. मालेगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 25 वर्षांच्या साठी सुटला पाहिजे म्हणून तळवाडे धरणाचं क्षमता वाढवण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने मालेगाव शहर हे पुढचं नियोजित जिल्ह्याचं शहर आहे. त्या पद्धतीने त्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग ज्या ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे त्या सर्व मूलभूत सुविधा, रस्ते रुंदीकरणाची कामं असतील, आरोग्याचा विषय असेल, तरुणांच्या व्यायामशाळेंचे विषय असतील, वाचनालयाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प मालेगाव शहरामध्ये मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत. मला सांगा अद्वैजी, मालेगावमध्ये पहिल्यांदाच असं सगळे देशवासीय पाहतायत की बाकी सर्व वेळेला हिंदुत्वाचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपनं यावेळेला आपल्या 56 पैकी बहुसंख्य म्हणजे 36 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार दिलेत. एकदम काय एवढं परिवर्तन झालं भाजपमध्ये? उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या निवडणुकांच्या नंतर सबंध देशभरातल्या मुस्लिम लोकांच्या विचारसरणीमध्ये आता मोठा फरक पडलेला आहे आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या दृष्टिकोनात या देशामध्ये प्रचंड मोठं काम करताना दिसतोय आणि म्हणून अनेक पक्षांना सत्ता या मालेगाव शहरातल्या लोकांनी देऊन पाहिली, पण कुठल्याही पक्षाने योग्य रीतीने या शहराचा विकास केला नाही अशी लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष मालेगावचा विकास करू शकतो या अपेक्षेनं सगळ्यात जास्त उमेदवार हे मुस्लिम समाजाचे भारतीय जनता पक्षाच्याकडनं यावेळी निवडणूक लढवत आहेत. पण मग हे सगळे कार्यकर्ते आहेत का? बाकी राज्यात जसं सगळीकडनं आयारामांची व्यवस्था भाजपनं केली तशी इथेही आयारामांची व्यवस्था केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सामावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न पक्षानं केलेला आहे, पण पक्षाचा कार्यकर्ता हा जुना आहे का नवीन आलेला आहे हे पाहण्यापेक्षा जास्त लोकांना न्याय कोण देऊ शकतं, प्रभागाचा जास्त अभ्यास कोणाचा, विकास जास्त कोण करू शकतं या दृष्टिकोनातून योग्य उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यांनी हसत हसत एक उत्तर दिलं. मला सांगा दादा, भाजपला जर का एवढे 36-40 मुस्लिम उमेदवार मिळू शकतात, शिवसेनेला नाही असं मिळाले, काय नेमकं झालं? शिवसेनेने जे उमेदवार दिलेले आहेत 26 उमेदवार ते निवडून येण्याच्यासाठी दिलेले आहेत. शिवसेना स्वतःच्या खांद्यावर बंदूक ठेवून
कोणाला पराभूत करण्याच्यासाठी कोणाला उमेदवारी देणं हे काम शिवसेने कधी करणार नाही. मला वाटतं की 24 तारखेला मतदान आहे, 26 तारखेला निकाल आहे. 26 तारखेला शिवसेनेचे 26च्या 26 उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मतांनी निवडून येतील. बरं ठीक आहे, आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडनं काही मुद्दे जाणून घेऊयात. मला सांगा की काय असं अचानक झालं की आजपर्यंत भाजपचा इकडे एकही उमेदवार नव्हता, नगरसेवक नव्हता, आणि भाजपला अचानकपणे म्हणजे भाजपची प्रतिमा काय आहे ती तुम्हाला माहिती आहे, एवढे उमेदवार कसे काय मिळाले भाजपला, मुस्लिम उमेदवार? मालेगाव शहरामध्ये विकास हा कोणत्याही राजकीय पक्षाने कधीच केलेला नाही. या शहरामध्ये बालमृत्यू जो आहे तो मेळघाटपेक्षाही जास्त आहे आणि इथली जनता इतकी त्रस्त झालेली आहे का त्यांना कोणता तरी पक्ष आमचा सबका साथ सबका विकास हा नारा जो होता, ह्या उद्देशाने सर्वांनी तिकीट मागायला भाजपाकडे गेले आणि त्यांनी उमेदवारी भाजपने दिलेली आहे. जसे दादा बोलले त्या पद्धतीने निवडून येणारे कॅन्डिडेट आहे तेच त्यांनी उमेदवार दिलेले. भाजपने जो आला त्यांना उमेदवारी द्यायची या हिशोबाने त्यांनी उमेदवार दिले. म्हणजे निवडून येणं हा एकच क्रायटेरिया वाटला आणि आपण निवडून येऊ शकू असं वाटलं म्हणून मुस्लिमांना तिकीट दिली. हो, मुस्लिमांना तिकीट म्हणजे एक तो बुरखादारी आणि दाढी आणि टोपी असे लोक बघितले आणि त्यांना तिकीट दिलेलं आणि कुठेतरी हा सिम्बॉल पूर्ण भारतात जावा का मालेगाव शहरामध्ये जो आहे तो दंगलीचा आणि बॉम्बस्फोटचा जो इतिहास आहे तो पुसला जावा या उद्देशाने इथं तिकीट दिलेले आहे. बरं, आपण आणखीन काही जणांच्याकडनं जाणून घेऊयात की काय नेमकं याच्यातली वस्तुस्थिती आहे. मला सांगा, या विषयावर कोणाला बोलायचं आहे, काय नेमकं असावं की भाजपने अधिकाधिक मुस्लिम लोकांनाच उमेदवारी दिली? मोकळेपणानं सांगा. भारतीय जनता पक्ष असा आहे की भारत म्हणजे एक पक्ष म्हणून पूर्ण भारतात मोठा होत आहे. तर सर्व समाज म्हणजे हा हिंदूंचा पक्ष आहे आणि मुस्लिमांचा वेगळा पक्ष असा नाही, तर सर्व भारतीय लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम आणि भारतीय, आपण भारतीय आहोत, त्यामुळे मुस्लिमांना उमेदवारी दिली. अच्छा, आपल्यासोबत एमआयएमचे हे आणि कांग्रेसचे नेते आहेत. ऐसा क्या अचानक से हुआ कि भाजपा को इतने सारे मुसलमान भाई और बहनों ने चाहा कि चलो हम बीजेपी के कमल पे लड़ेंगे? आपको कुछ जगह तो उम्मीदवार ही नहीं मिल रहे थे, ये बात भी सच है? भाजपा ये सोच रही कि पूरे देश में लहर चल रही, मालेगांव में क्यों नहीं, मालेगांव में भी चलाने के चक्कर में सोच रहे हो. ऐसा कुछ होगा नहीं, यहाँ लहर और नहीं चलेंगी. यहाँ विकास के ऊपर ही इलेक्शन होगा और जो विकास करेगा और जो विकास की बात करेगा वही आगे बढ़ेगा. यहाँ तो अभी तक कौन से पार्टी ने मालेगांव का विकास किया है, बताओ आप? किसी पार्टी ने नहीं विकास किया मालेगांव, कोई पार्टी नहीं है मालेगांव के अंदर विकास करने वाली. क्या इसके बारे में कोई कहना चाहेगा? कोणी मालेगावचा विकास केला, काय सांगाल? केला कोणी मालेगावचा विकास? आतापर्यंत असं काही झालेलं नाही. मी नगरसेविका आहे आणि असं काही नसतं की कुठलाही पक्ष, मालेगाव शहरातले रहिवासी जे आहेत ते खूप कॉन्शियस आहेत आणि असं काही नाही की भाजपाचे उमेदवार आले आणि असं बघून दिलेलं आहे. असं इथली जनता हे बघत नाही आणि नक्कीच इथला विकास कोण करेल हे महत्वाचं आहे. तो पक्ष कोण हे कोणीही इथे बघत नाहीये. त्याच्यामुळे कुठलाही पक्ष का निवडेल किंवा तो पक्षाधिकारी काय हे महत्वाचं नसून कोण किती विकास करेल हे महत्वाचं आहे आणि ही काळाची गरज आहे. जी, आपके हिसाब से क्या क्राइटेरिया होगा किसी भी आदमी को चुनाव देने का? या तो वो भाजपा की लहर है, इसके लिए आप भाजपा को वोट देगी, या कोई विकास करने जा रहा है उसके लिए आपका क्या क्राइटेरिया होगा? कोई विकास करने जा रहा है इसके लिए वोट देंगे. क्या आपको लगता है पिछले 5-10 सालों में मालेगांव का किसी ने विकास किया है, कोई भी राजनीतिक दल ने, जो भी सत्ता में थे? जी नहीं, जितना होना चाहिए उतना तो नहीं हुआ है. उम्मीद है कि इस बार शायद भाजपा है तो कुछ हो. शायद तो लोकांना असं वाटतंय की कदाचित. आपण आणखीन एक प्रतिक्रिया घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. थोडक्यात, ट्रिपल तलाकचा जो मुद्दा आहे त्यामुळे भाजप पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला इच्छुक आहेत आणि ते मशीनमध्ये गडबड आहे की काय असा एक प्रयत्न करून पाहूया आपण, म्हणून तसं झालं. बरं, एक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत, पण खरंच याच्यामध्ये मालेगावचा विकास नेमका कुठे आहे आणि मालेगावचा विकास आपल्याला साधायचा आहे का या राजकीय पक्षांना? एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा रणसंग्राम महानगरपालिकेचा. ब्रेक नंतर रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत मालेगावमध्ये आणि इथला निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला आहे. खरंच नेमक्या इथल्या समस्या काय आहेत का केवळ इथलं राजकारण, राजकीय पक्ष हिंदू मुस्लिम या दोनच विषयांमध्ये खेळवत ठेवतात आणि त्यामुळे सर्वसामान्य मालेगावकरांचे विकासाचे प्रश्न बाजूला राहतात? आपण लोकांच्याकडनं पटापट जाणून घेऊयात. तुमच्या दृष्टीने महत्वाचा पहिला प्रश्न काय? माझ्या मताने महत्वाचा प्रश्न आहे स्वच्छता. स्वच्छतेच्या हिशोबाने मालेगाव महानगरपालिका अत्यंत फेल ठरलेली आहे आणि जर कधी स्वच्छ राहिलं असतं तर मालेगाव महानगरपालिकेला, जनतेला कधीच आव्हान करावं लागलं नसतं की अमुक नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या आणि आपला स्वच्छता करण्याकरता येऊ. बोला, काय स्थिती आहे महानगरपालिकेतली स्वच्छतेची? हात खाली. सर, मालेगाव
मध्ये 1947 पासून स्वातंत्र्य मिळालं, पण ह्या ठिकाणी मालेगावमध्ये जनता दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती. यांनी कुठलाही विकास केला नाही, म्हणून मुस्लिम समाज, मुस्लिम महिला या भाजपकडे आकर्षिल्या गेल्या. आज तुम्ही जवळच मोसम नदी आहे, बघा किती वास येऊन राहिला. यांनी काही केलेलं नाही. आता कोणतरी बोलले की भाजपकडे काय गेले, भाजपकडे सबका साथ सबका विकाससाठी लोक आकर्षिले जात आहे. एक आकर्षक घोषणा कदाचित भाजपकडे गेले म्हणून भाजपकडे गेले का काय विकासाच्या मुद्द्यावर? माझा प्रश्न शिवसेनेसाठी आहे खास, की माजी मंत्री प्रशांतदादा हिरे असताना एमआयडीसी सायने हा एरिया त्यांनी एमआयडीसी म्हणजे शहरातले जे बेरोजगार आहे यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून त्याचं लवकरात लवकर डिझोन किंवा इंडस्ट्रियलायझेशन व्हावं या संदर्भात पाठपुरावा केला होता. गेल्या 15 वर्षापासून शहराच्या पश्चिम भागात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवकांची वाढती संख्या असतानाही पण या संदर्भात एमआयडीसी किंवा इतर पायाभूत सुविधा संदर्भात सेनेची भूमिका काय? बर आणखीन काय मालेगाव मधला सगळ्यात मोठा प्रश्न काय तुमच्या दृष्टीने? मालेगाव महानगरपालिका होऊन 17 वर्ष झाले. आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांकरता कोणताही पार्क नाही, बगीचा नाही. त्यानंतर सांडपाण्याचा प्रश्न फार मोठा प्रश्न भेडसावतोय. सांडपाण्याचा प्रश्न म्हणजे अस्वच्छ मालेगाव आहे. पाणी पुरवठ्याची योजना काहीतरी 400 कोटी रुपये आले असं मी ऐकलं होतं. बोला. मालेगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत असून त्यांच्यासाठी ठोस असं कला दालन उपलब्ध महानगरपालिका आजपर्यंत करू शकलेली नाही. थोडक्यात एक मुद्दा फक्त सर, नुसतं रस्ते, पाणी, वीज नुसतं हेच करून होत नाही, तर काही दुसरा विकास पण गार्डन वगैरे दुसरे काही प्रश्न आहे ते पण करायला पाहिजे. आपण सत्ताधाऱ्यांना विचारतो. हा बोला. मालेगाव महानगरपालिकेत इतकी वाईट परिस्थिती आहे, म्हणजे चांगल्यांचा तर निधी घेतलाच जातो, पण अंध अपंगांचा 22 वर्षापासून निधी खाल्ला जाते. मी स्वतः प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचा आमदार बच्चू कडूचा अध्यक्ष आहे. कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत महापालिकेत. बोला. मालेगाव महानगरपालिका विकासाच्या मुद्द्यावर एवढं बोलत असून त्यांनी मालेगावाचं अतिक्रमण आणि ट्रॅफिक या बाबतीत कधी निर्णय घेणार आणि काय करणार हे सांगावं. आपण या समस्या घेऊन आपण आधी नेत्यांच्याकडे जाऊयात. मला सांगा, इतक्या वर्षात अनधिकृत बांधकामं कधी काढली नाहीत, इतक्या वर्षात कचरा कधी हलवला नाही, जे कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कधी कारवाई झाल्याचं इतक्या वर्षात लोकांनी ऐकलं नाही. मी ऐकलं होतं मालेगावमध्ये यायच्या आधी इथे एक नदी आहे. मी इथे आल्यानंतर शोधत राहिलो आणि मग मला मालेगावकरांनी सांगितलं ही जी मागे दिसते हीच नदी आहे. अशी का वाईट अवस्था झाली? मालेगांव के अंदर जो है मसाइल ज्यादा हैं, काम कम होते हैं. और सबसे बड़ी बात यह है कि जिनकी सत्ता होती है उनको काम करना रहता है, लेकिन जो अपोजिशन होती है वो काम करने नहीं देती. और इसके लिए समझ में नहीं आता कि पहले कौन सा काम करना चाहिए. अतिक्रमण जो है, अतिक्रमण उठाने के लिए हमारे नेता शेख रशीद साहब खुद मैदान में आए, लेकिन यहाँ पर वोट का राजकारण भी चलता है कि रास्ते के ऊपर जो लोग धंधा करते हैं, अगर हम लोग ने अतिक्रमण साफ किया तो हो सकता है वो वोट बैंक बिगड़ जाए, इसलिए आप हटाते नहीं. उसके बावजूद वोट का राजकारण आएगा, उसके बावजूद शेख रशीद साहब ने पीछे जन जागरण के नाम से अतिक्रमण हटाने की मुहिम शुरू की और उसके लिए 11,520 मकान जो है अतिक्रमित जगह के ऊपर, डीपी रोड के ऊपर जो आबादी बसी हुई है उसको हटाकर वहां पर. पण हे जसं म्हणतायत की एक ती 11,000 घरं बांधली, पण याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिमांचा विषय आला की अनेक लोक तिकडे जायलाच तयार नाहीत. 10% पैसे स्वतःहून लोकांनी भरले तर घरं मिळणार आहेत, घरं तयार आहेत, लाईट आलेलं आहे, पाणी येणार आहे, पण तरी सुद्धा लोक जायलाच तयार नाहीत. एक राजकीय पक्ष म्हणून तुमचं कर्तव्य नाही की लोकांमध्ये जागृती निर्माण करावी आणि तिकडे राहायला जावं? नहीं, होना चाहिए जागृति की, उसको निर्माण करना चाहिए. ये जो लोकल हमारे इधर, मैं इस तरफ का तो नहीं बोल सकता, लेकिन हमारे इस साइड जो है मध्य के अंदर ये चीज लोगों में डाल रहे कि आप अगर उधर जाएंगे तो हमारा जो वोट बैंक है वो कम हो जाएगा. यहाँ तक लोग बोलते हैं कि यार मुस्लिम वोट ऑफ परसेंटेज वो कम हो जाएगा आप अगर उस साइड जाएंगे. तो ये तरीके के राजकारण जो कर रहे हैं सिर्फ वोट बैंक के लिए कर रहे हैं. अगर तो राजकीय पक्ष ही कर रहे हैं ना ये इस प्रकार का राजकारण. राजकीय पक्ष कर रहे हैं और एक ही राजकीय पक्ष उसमें कर रहा है ज्यादा, जो है कांग्रेस पक्ष. आज ये बोलते हैं कि हमने ये काम किया, 23 साल है इनको सत्ता हुए, 2 मरतबा आमदार, ये तीसरी मरतबा आमदार है, 2 मेयर हो गए और अभी तक इन्होंने बेसिक फैसिलिटीज कुछ नहीं दी है. ये पण मग दादा असंच इकडे झालं की केवळ ह्या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी कायम हिंदू मुस्लिम विषयाकडे नेलं गेलं आणि मालेगावचा विकास झाला नाही. नाही, जिथपर्यंत घरांचा प्रश्न आहे तर मला वाटतं की जी डीपी प्लॅनमध्ये रस्ते आहेत, ओपन स्पेस आहेत, त्यांच्यावर जी घरं आहेत, अतिक्रमित घरं, तर त्यांना आपण ही जी काही घरांची योजना झाली 11,000 घरांची, तर तिकडे त्यांना शिफ्ट करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे.
मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून ती योजना पूर्ण करायला घेतोय. आता ज्या माझ्या मित्राने एमआयडीसीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, गोष्ट खरी आहे की चाळीसगाव फाट्यावरच्या एमआयडीसीचा बोर्ड 25-30 वर्षापूर्वी लागलेला होता, परंतु एमआयडीसीमध्ये सवलती नव्हत्या. मला आनंद होतो सांगायला की मागच्या टर्मला तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मालेगावच्यासाठी D+ झोन मी मंजूर करून घेतला आणि त्याच्यामुळे आज उद्योग धंदे तिकडे उभे राहत आहेत. परंतु त्याच्यासोबतच 100-150 एकर जमीन आपण पूर्व भागामध्ये पण एक्वायर केली आणि शेती महामंडळाची जमीन आपण 850 एकरवर आता एमआयडीसीचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आपला मार्गी लागतोय. मला सांगा अद्वैजी, असं काय नेमकं झालं की घरांचं हस्तांतरण विषय कुठेतरी परत हिंदू मुस्लिम विषयाकडे गेला? इथले जे यंत्रमाग कामगार आहेत त्यांना काहीतरी योग्य चांगल्या सुविधा मिळणं न मिळणं असा विषय, परत आयटी पार्क गेलं, कोणीतरी जाऊन शिष्टमंडळानं केंद्राकडे भेटलं, परत कुठेतरी त्याला हिंदू मुस्लिम अँगल आला. असं का नेमकं मालेगावचं होतं? मालेगावच्या सर्वसामान्य जनतेचं काय चुकलंय? राजकीय पक्ष हेच करणार आहेत का? मुळात जे चित्र तुमच्यासमोर मांडलं जाते तशी वस्तुस्थिती नाहीये. इथं कुठलाही हिंदू मुस्लिम वाद होऊन कामं अडतात अशातला प्रश्न नाहीये. जे काही विकास करायचा आहे तो सगळे एकत्रितपणानं करतायत. ज्या टेक्स्टाईल पार्कच्या संबंधी तुम्ही सांगितलं, सातत्यानं स्मृती इराणींनी टेक्स्टाईल मंत्रालय सांभाळल्यापासून 2-3 वेळा बैठका या संबंधी घेतल्या आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तिथं त्यांची भूमिका मांडलेली आहे. एमआयएम कडनं सुद्धा अगदी स्वतः ओवेसी तिथं हजर राहून त्यांनी मालेगावच्या टेक्स्टाईलच्या संबंधी भूमिका मांडली आणि ती भारतीय जनता पक्षाने ऐकून घेतलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सूचना इन्क्लूड करून त्या संबंधीचं काम केंद्रातलं सरकार करत आहे. एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे. त्यांनी असं म्हटलं की एवढे वर्ष आमची सत्ता होती पण अनेक चांगल्या कामांमध्ये विरोधी पक्षांनी कायम खोडा घातला. तुमचे जास्त नगरसेवक होते, भाजप तर शून्यावरतीच होता, आता कदाचित त्यांचे काही जण येतील. तुम्ही का कायम विकास कामात खोडा घातला? शिवसेनेचे यापूर्वी 11 नगरसेवक होते. मालेगाव शहराच्या विकासाच्या संदर्भामधलं पॉझिटिव्ह काम असेल तर शिवसेनेने समर्थन केलेलं आहे आणि मालेगावच्या जनतेच्या दृष्टिकोनातनं जर नकारात्मक काम असेल तर प्रखर विरोध शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केले. आपण हे लोकांना विचारूयात, असं झालंय का केवळ राजकारण झालंय? मालेगावचा तुम्ही जो प्रश्न आता उपस्थित केला की मोसम नदी आहे की गटर गंगा आहे, मी त्याच्यावरच बोलल. कारण की इथं पूर्व आणि पश्चिम भागात सेटिंग राजकारण असतं, शिवसेनेचं असो का काँग्रेसचं असो, आणि नगरसेवक हे सेटिंग मधून निवडून देतात आणि ते नगरसेवक ठेक्यात पार्टनर असतात. म्हणजे नगरसेवक ठेकेदार झाले. मग नगरसेवक जेव्हा ठेकेदार होतील तर ही मोसम नदी गटरच होणार, तिचा विकास कसा होणार? आणि ज्याच्यात कचऱ्याचे ठेके असतात याच्यातच मोठे मोठे पार्टनर. आता धुळ्याचा एक छादाचा नगरसेवक आहे, तो 273 कोटी रुपये नदी सुशोभीकरणासाठी आणतो आणि आमच्या मालेगावचे लोकप्रतिनिधी एक जेसीबी. बर त्यांचं असं म्हणजे तुम्ही असं मगाशी दावा केला, जसं त्यांनी म्हटलं की अन्य ठिकाणी कार्यक्रम वगैरे झाले, तुम्ही असं म्हणालात की आम्ही चांगली विकास कामं करण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही अशी 3 विकास कामं सांगा की जी गेल्या 5 वर्षात तुम्ही खरोखरच केलीत की जी दिसतायत आज मालेगावात. मालेगांव के अंदर ये जो सिविल हॉस्पिटल है ये कांग्रेस की देन है. अभी 13 अप्रैल को मुख्यमंत्री ने ऑनलाइन के जरिए उद्घाटन किया है उड़ान पुल का. उर्दू घर लोकांना पटत नाही ते काय म्हणतात ते. बरं, अशी कुठली कामं आहेत की ज्याच्यामध्ये विरोधकांनी खोडा घातला? अशी कुठली कामं आहेत की जी तुम्ही करत होतात पण विरोधकांच्यामुळे करता नहीं आली तुम्हाला? बहुत सारे काम ऐसे है कि काम की शुरुआत होती है और उसके बाद उर्दू घर है. उर्दू घर के लिए कांग्रेस पार्टी ने पूरा पाठपुरावा किया. उसके बाद में उसके अंदर इन्हें ठहराव जो है एमआईएम के लोगों ने वो ठहराव को रोकने. भुयारी गटांकरता तुम्ही पुढाकार घेतला होता, ज्याच्याकरता आणि शिवसेनेने त्याला आडकाठी केली असं झालंय? भुयारी गटाराच्या प्रश्नाकरता तुम्ही काय केलं? भुयारी गटर का 268 करोड़ रुपया केंद्र सरकार से मंजूर हुआ था. पटत नाहीये लोकांना. आपण काही जणांना विचारूयात, आली का भुयारी गटार योजना? आली का? नाही, भुयारी गटार योजना आली नाही. माझा एकच प्रश्न आहे, मालेगावच्या कुंडलीत एक प्र आहे पण तो प्र प्रसिद्धीचा आहे, तो प्रगतीचा कधी होणार हा प्रश्न आमच्या समोर आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, वाहतूक कोंडी आहे. हे सगळे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न येणाऱ्या कुठल्याही पार्टीने कुठल्या असू द्या पण त्यांनी मालेगावचा विकास केला पाहिजे, मालेगावच्या विकासासाठी झटलं पाहिजे आणि हा मुद्दा घेऊन जो पुढे येईल त्यालाच लोक साथ देतील. ठीक आहे. पुढचा मुद्दा बोला येतो मी. जोपर्यंत कोणत्याही एखाद्या पक्षाला बहुमत मिळते तोपर्यंत या मालेगावचा विकास होणार नाही. कारण की ते सेटिंग चालते आणि युतीमध्ये हे एखाद्या सवतीसारखे एकमेकाची भांडणं करतात आणि विकास थांबतो. बोला. हे सर्वजण म्हणताय मालेगावचा विकास झाला नाही. मला असं सांगायचंय, गेल्या
5 ते 10 वर्षापूर्वी आपण जर मालेगावची परिस्थिती बघितली काय होती आणि आजची परिस्थिती जर बघितली तर मला असं म्हणायचं की आपला अंतरात्मा आपल्याला उत्तर देईल. आदरणीय दादासाहेबांनी आणि शिवसेनेने या मालेगाव तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम. ठीक आहे, आपण आणखीन आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर आहेत. मला सांगा, खरंच मालेगावमध्ये काही झालं का? दर ठराविक काळाने 4-6 महिन्याने 2-2.5 वर्षाने परत कुठेतरी हिंदू मुस्लिम अँगल येत राहून विकासाचे मुद्दे बाजूला राहिले. मुळात मालेगाव शहराचा बट्ट्याबोळ जो झालेला आहे, इथं जातीवादीचं वातावरण निर्माण करायचं, तिथं सत्तेवर गेल्यानंतर सगळ्यांचं एकमत होतं, साठलोट होतं. हे जे मौसम नदी आहे, या मौसम नदीला संपूर्ण मालेगाव शहराचे जेवढ्या गटारी आहेत त्या सर्व गटारी जोडलेल्या आहेत. हेच पाणी हळूहळू जाऊन गिरणा डॅमला मिळतं. एक डम्पिंग ग्राउंड गिरणा डॅमचं धरण होतंय. हा एक मुद्दा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, इथं चांगले आयुक्त आले की त्याचा काटा कसा काढायचा याचे प्लॅनिंग केले जातात. म्हणजे हर्षदीप कांबळेपासून फिलिप्स साहेब पासून ते आता ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. बोलायचं, बोला पुढे. मालेगाव हे शहर अतिलोकसंख्येचं शहर आहे. कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि निवडणुका आल्या की जातीवाद, पक्ष, हे ते अशा अनेक कारणांनी लोक निवडणूक लढवतात. परंतु साहेब, आता भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा पूर्णपणे या ठिकाणी उतरलेली आहे. याआधी तुमचा प्रश्न सांगा, एका वाक्यात प्रश्न सांगा. काय अडचण आहे सगळ्यात मोठी? सर्वात महत्वाची जी अडचण आहे, माणसं निवडून जातात पण स्टँडिंग मध्ये पाकिट मार होतात. ठीक आहे, भ्रष्टाचार होतो थेट आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न बाजूला राहतात. बोला. हॅलो, विकास म्हणतात. मालेगाव 2 याच्यात वाटलं गेलं. एका डाव्या हाताला हिंदू झाले, उजव्या हाताला मुसलमान झाले. विकास कुठे झाला? हे सर्व विभाजन झालं बस. आणि हे जे सांगतात विरोध, शिवसेनेवाले विरोध करतात, अमुक विरोध करतात. शिवसेनेचे 11 लोक येतात. सर्व नगरसेवकांची संख्या 80-84 असते. शिवसेना काय विरोध करेल? आपण आणखीन काही जणांच्याकडनं प्रतिक्रिया. बोला, मुद्दा सांगा तुम्ही. हिंदू मुस्लिम हे 2 विभाग करण्यापेक्षा मालेगावात 2 नगरपालिका शासनाने वेगळ्या करावा, जेणेकरून विकास साध्य होईल. बर, त्यांनी आणखीनच एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आणखीन काही मान्यवरांच्याकडनं जाणून घेऊयात. बोला, पुढे. फक्त मुद्दा सांगा, तुमचा मुद्दा सांगा. नगरपालिकेचा भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये जो होतोय तो बंद झाला पाहिजे. नगरपालिकेत जे निवडून जातात नगरसेवक ते सगळे ठेकेदार होतात आणि ते मालेगावमध्ये ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होतात. त्यांचा पहिल्यांदा ठेकेदारी बंद झाली पाहिजे, तर तो भ्रष्टाचार बंद होईल. बरं, ठीक आहे. आपण काही महिलांच्याकडे जाऊयात. आपण काही महिलांनाही विचारण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्या दृष्टीने स्थिती काय. पाठीमागे व्हा, मी तुमच्याकडे पण येतो ताई. तुमच्या दृष्टीने स्थिती काय इथली नेमकी? विकास बाजूला राहतोय आणि राजकीय पक्ष आपापल्याच गोष्टी करतायत. सर, मालेगांव की सियासत सिर्फ एक ही चीज पर, 3 चीज पर ध्यान देती है, गटर और रोड और ये इलेक्ट्रिक पोल. उसके अलावा मालेगांव की सियासत कोई काम करती नहीं है. कोई तरक्की यहाँ पर दिखाई देती नहीं है. इसके अलावा कुछ करती नहीं है. बरं, आपण आणखीन काही महिलांच्याकडनं जाणून घेऊयात. बोला ताई, काय तुमच्या दृष्टीने मालेगावचा विकास कुठे अडलाय? धर्मामध्ये अडलाय, राजकीय पक्षांमध्ये अडलाय, कुठे अडलाय? माझं असं मत आहे की दोघंही पक्ष जर युनिटी केली तर मालेगावचा विकास शक्य आहे आणि युनिटी ही महत्वाची आहे. पक्ष बाजूला ठेवला तर शहराचा विकास जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतं की राजकीय पक्ष बाजूला ठेवून मालेगावच्या विकासाकरता विचार करतात? हो, ऑफकोर्स करतात असं म्हणणं आहे त्यांचं. आपण आणखीन काही महिलांच्याकडनं हा विषय जाणून घेऊयात. काय तुम्हाला असं वाटतं? हे सगळ्यांनी असं आता बहुसंख्यांनी म्हटलं की मालेगावात 2ही राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक सेटिंग करतात आणि त्याच्यात मालेगावचा विकास बाजूला राहतो. तुम्ही सहमत आहात याच्याशी? मालेगावचा विकास व्हायला पाहिजे आणि सभागृहातून ओला कचरा आणि सुका कचरा याच्या कुंड्या आलेल्या आहेत. त्याची किंमत फक्त 2700 रुपये आहे. त्यांनी 11,000 रुपये लावलेली आहे. इतका भ्रष्टाचार होतो हा महानगरपालिकेत. आता इकडे बहुसंख्यांनी असा आरोप केला की सत्तेत येत नाही तर विरोधक येत. 2.5 वर्षाने महापौर बदलणं आणि स्थायी समितीत सेटिंग थेट होतं असा थेट आरोप नागरिकांनी केला. तुमचं काय म्हणणं आहे? स्थायी समितीत सेटिंग होतं आणि म्हणून मालेगावकरांचा विकास नाही झाला, हे मान्य आहे तुम्हाला? इस स्थायी समिति के अंदर सीटिंग होती है, ये सही बात है. ये एकदम सही बात है. हर कोई भी पार्टी हो सेटिंग करके बनती है और इसके लिए भ्रष्टाचार वहाँ पर बढ़ता है. लेकिन हम चाहते हैं कि मालेगांव की जो बहुसंख्या है वो इस मर्तबा
एक बार अगर पूर्ण बहुमत दे. दादा, त्यांनी असं थेट म्हटलं, त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला की हो स्थायी समितीत सेटिंग होतं. काय करणार तुम्ही? सरकार म्हणून काय करणार? विरोधक म्हणून काय केलं तुम्ही? का तुमचेही जे कोण 10 जण होते ते सेटिंगमध्ये सहभागी होते? बघा, ही गोष्ट काय झाकून लपून नसते की ज्या ठिकाणी स्थायी समिती आहे तर त्या स्थायी समितीमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी तिकडे असतात. आता इथं बसलेल्यांपैकी मला वाटतं की जे काही बोलतायत ते पण स्थायी समितीमध्ये होते. मग तेव्हा काय त्यांनी काय बोंब नाही पाडले? आणि स्थायी समितीच्या माध्यमातून किंवा इतर जर काही चुकीची कामं, भ्रष्टाचाराची कामं झाली असतील त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची कारवाई सुद्धा झाली पाहिजे. पण मग आता इथून पुढे तुम्ही असं आश्वासन देऊ इच्छिता? मागच्या 5 वर्षात जर का त्यांनी असं खुलेपणानं म्हटलं, लोकांचंही असं म्हणणं आहे की सेटिंग होतं, जर का 5 वर्षात असं काही सेटिंग झालं असेल तर तुम्ही चौकशी कराल आणि इथून पुढे जर का तुम्ही सत्तेत आलात तर कुठल्याही परिस्थितीत सेटिंग होणार नाही. म्हणजे शिवसेनेची जी स्टाईल आहे ना, त्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पण कारवाई होईल जर सेटिंग झालं तर. मी आपल्या माहितीकरता सांगतो की यापूर्वी महापालिकेमध्ये किंवा स्थायी जे काही असेल त्या समितीमध्ये पण जर काही चुकीची कामं झाली असतील तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना चौकशीची पत्र मी स्वतः दिलेली आहे. मला सांगा की तुम्ही अशी थेट शपथ घेऊ शकाल की काही झालं तरी आमचा पक्ष सेटिंग करणार नाही आणि जर का कोण सेटिंग करेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू, असं थेट आश्वासन देऊ इच्छिता? निश्चितपणानं आदरणीय मोदीजींनी जो आदर्श या देशामध्ये घालून दिलाय, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार मुक्त काम आम्ही निश्चितपणानं करून दाखवलंय आणि त्या पद्धतीचं काम जर मालेगाव महानगरपालिकेमध्ये संधी दिली तर त्या पद्धतीचं काम भारतीय जनता पक्ष निश्चितच करून दाखवेल. पण मग तशीच वेळ आली तर तुम्ही सत्तेच्या बाहेर पडाल किंवा बाहेर राहायला तयार असाल मालेगावात? नक्कीच. भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी कधी काम केलेलं नाही, त्यामुळे जेव्हा जनतेचा प्रश्न येईल त्यावेळेला आम्ही जनतेच्या बरोबरच राहू. मला सांगा की एक प्रमुख पक्ष आहात तुम्ही, खरंच त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की मालेगावकरांनी काँग्रेसच्या या नेत्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी मान्य केलं की हो स्थायी समितीत सेटिंग होतं. पण मग आता असं सेटिंग जर का होणार असेल किंवा जर का झालेलं असेल तर एक प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही सांगाल की याच्या विरोधात तुम्ही उभे राहणार? तुम्ही लोकांना शब्द देऊ शकता तसा? रहेंगे, हम इसके खिलाफ रहेंगे. अगर ऐसा कुछ होता है, सेटिंग होता है तो कार्रवाई होना चाहिए. सेटिंग इनसे पूछिए, जैसे अब इन्होंने खुल के बोली दी है कैसी सेटिंग होती है तो और क्या सेटिंग होती है, पूरी बात बताइए. थोडक्यात सांगू शकाल की खरंच सेटिंग होत असेल तर काय होतं? नाही, एक मिनिट, मी हे फार जबाबदारीने विचारतोय आणि हा हसणावारी नेण्याचा विषय नाही, हा गंभीर विषय आहे, कारण तुमच्या विकासाचे मुद्दे ठेवून हे सगळं सुरू होतं. मंत्री महोदय ने कहा कि स्टैंडिंग कमेटी के अंदर 16 नगर सेवक होते और वो हर पार्टी के रहते हैं और उसके बाद में इन्हें वहां पर जब कोई काम लाया जाता है तो कोशिश ये की जाती है कि इस काम को एक राय से किया जाए और वहां पर कभी ऐसा दो मत नहीं हुआ कि कोई काम रोक दिया जाए. तो सेटिंग के लिए लोग क्या कुछ पूरी बात तो होने दो. कोई काम ऐसा होता नहीं कि वहां पर कोई काम रोका जाता है, बल्कि पाकिट का काम भी किया जाता है. ये मैं खुले तौर पर बोल रहा हूं. अब उसके बाद में जो लोग वहां पर एतराज करते हैं, कोई काम का मुद्दा उठाता है कि जैसे अभी पीछे बेंच की बात आई, विद्यार्थियों के लिए जो बेंच लाया गया, जनता दल के जो नगर सेवक है, जनता दल के अध्यक्ष भी है, उन्होंने ये इल्जाम लगाया कि ये खुले बाजार में 1200 का मिलता है और उसके बाद में उन्होंने 6,500 का बेंच खरीदा. उन्होंने उगड़ बने से अखबार में स्टेटमेंट दिया. उसके बाद भी आज जिनका स्थायी समिति चेयरमैन है उनके साथ में आज उनका पैक्ट है. ये सेटिंग नहीं है तो क्या है? तो क्या हर एक स्थायी समिति के सदस्य को, आपने कहा पाकिट की राजनीति होती है, पाकिट दिया जाता है? पाकिट दिया जाता है. आप ये दावे के साथ कह सकते हो, आपके साथ इसके प्रूफ भी होंगे शायद कि लोगों को पाकिट दिया जाता है स्थायी समिति में, सभी पार्टी के नेताओं को? सभी को मालूम है कि वहां पर पाकिट की प्रथा है, सभी को मालूम है. ठीक है. सत्ता में ये है तो इनको तो सब मालूम होगा ना कि पाकिट की प्रथा है या नहीं है. अपोजिशन में, सत्ता में सब नहीं जो बता रहे वो पूरी नहीं. हम आज अपोजिशन में है. नहीं, ऐसा है कि त्यांनी स्टैंडिंग चेयरमैन है, राष्ट्रवादी का मेयर, राष्ट्रवादी का स्टैंडिंग चेयरमैन है. हम अपोजिशन में है और MIM का उप महापौर है, राष्ट्रवादी का महापौर है और जनता दल उनके साथ में है. बरं, आपल्याकडे अगदी शेवटची 30 सेकंद आहेत आणि मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विचारू इच्छितो. मी कॅमेरामॅनला म्हणेल या बाजूला ये, कारण या सगळे नेते, आता सगळ्या राजकीय पक्षांचे नेते मालेगाव मधल्या जनतेसमोर अशी शपथ घेणार आहेत की इथून पुढे स्थायी समितीमध्ये सेटिंग होणार नाही आणि
मालेगावकरांच्या विकासाची कामं सर्व राजकीय पक्षांचे नेते करतील. माझी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी हात पुढे करून असं शपथ घ्यावी आणि मालेगावकरांना सांगावं की इथून पुढे मालेगावच्या स्थायी समितीत भ्रष्टाचार आम्ही करणार नाही आणि यासोबतच जर का भ्रष्टाचार कोणी करत असेल तर आम्ही मालेगावच्या विकासाकरता 100% पक्षीय राजकारण बाजूला ठेवून असा भ्रष्टाचार होऊ देणार नाही. सगळेजण तयार आहेत. मालेगावच्या जनतेला मान्य आहे. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय की मालेगावच्या जनतेला या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शब्द दिलाय की इथून पुढे अशा प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही करणार नाही आणि 100% मालेगावकरांचा विकास करू. खरं तर विकासाचे आणखीन बरेच मुद्दे बाकी आहेत. भुयारी गटार योजना प्रत्यक्षात कधीच प्रत्यक्षात आली नाही. पाणी हे लोकांना मिळत नाही. नवीन शहरामध्ये पाणी 8-8 दिवसात घरी येत नाही. यासोबतच रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, आरोग्य सुविधांचा मोठा प्रश्न आहे आणि मालेगावची स्थिती अतिशय वाईट आहे. अपेक्षा आहे की मालेगावची जनता शून्यपणे मतदान करेल. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला मतदानाचा हक्क बजावा. आपण सगळे मान्यवर इथे आलात. मालेगावची जनता मोठ्या संख्येने इथे आली. सगळ्यांचे मनापासून आभार. रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आज इथेच थांबूया. धन्यवाद.